नमस्कार, मी विजया गायकवाड। तर आज आपण बिग बॉस मराठी सीझन 5 चा एपिसोड 25 याचा रिव्ह्यू आज आपण ऐकणार आहोत। तर आपण कालचा जो एपिसोड आहे तो आपण असं ऐकलं किंवा आपण पाहिलं की अभिजित आणि निकीचं जी फ्रेंडशिप आहे त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे अरबाजला आणि त्यामध्ये त्यांचा वाद होतो। काल आपण पाहिलं आणि तेच आजच्या जे एपिसोडमध्ये त्याच घटना जास्त दाखवणार, बरंच काही आज झालेलं आहे, त्याच घटना जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलाय। आणि आम्हाला बिग बॉस कडून एक अजून अपेक्षा आहे की सूरजला जरा जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न कारण सूरजला फक्त टास्क पुरतच आपल्याला दाखवतात, एखादा सीनच दाखवतात, पण आपल्याला जास्तीत जास्त त्याला पाहायचंय ना, तर त्याचे जास्तीत जास्त सीन आपल्याला दाखवायत, कारण अख्खा महाराष्ट्र त्याचा फॅन झालेला आहे। त्यामुळे त्याचे जे सीन आहेत आम्हाला जास्तीत जास्त दाखवले पाहिजेत। तो कसा बोलतो, तो कसा वागतो हे दाखवलं पाहिजे। आता आपण जे पाहणार होतो आज जो विषय आहे ना, हे अरबाज निकीचे भांडण जे झालेले आहे ते अभिजितला ती का बोलते याच्यावरून हे इनसिक्युरिटी अरबाजच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यावरच अख्खं हे आजचा एपिसोड म्हणजे 75% त्याच चर्चेवर झालेला आहे। इकडे बी टीमला सुद्धा अभिजितचं निकी सोबतची जी फ्रेंडशिप आहे ते धोकादायक वाटत असते। ते मीटिंग घेऊन बोलतात, पॅडी दादा, अंकिता सगळेजण सांगतात की तू राहा, फ्रेंडशिप काय प्रॉब्लेम नाही आम्हाला, पण त्यामुळे आपल्या टीमवर काही परिणाम नाही झाला पाहिजे। तुझी जी तिच्यासोबतची जी फ्रेंडशिप आहे ना ती तुझ्यापुरतीच राहिली पाहिजेत, आम्हाला त्याच्यापासून काही धोका निर्माण झाला नाही पाहिजे याची तू काळजी घे असं म्हणतात। आणि मग त्याच संध्याकाळी निकी आणि जान्हवी बसलेली असते। जान्हवी म्हणते मी पलमे मासा पलमे तोला, माझे म्हणजे मी एक क्षणात आनंदी राहते, एक क्षणात रागवते, एक मिनिटात मी बदलत असते, माझं नेचरच असं आहे, कधी तापट, कधी प्रेमळ, कधी शांत, मी यावर कंट्रोल नाही करू शकत। तेव्हा निकी म्हणते की तू जशी आहेस ना तशीच राहा, ओरिजिनल राहा आणि तेच लोकांना आवडतं, अशीच तू राहा, मला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणते। पुन्हा अजून त्यांची यावर चर्चा होते की जी दोस्ती जी असते ना हे एकमेकांना समजून घेण्यामध्ये आहे, परंतु आपले जी मैत्रीण आहे, आपला जो ग्रुप आहे मला समजूनच घेत नाही तेवढा, जसं अभिजित समजून घेतो त्यामुळं तो समजून घेतो म्हणून मी त्याच्याशी बोलतो, परंतु अरबाज वगैरे हे सगळे जे आहेत ते मला समजूनच घेत नाही, मग काय दोस्ती कामाची असं ती त्याच्याशी बोलत असते। आणि त्याच दिवशी तिचा बर्थडे म्हणजे 12च्या नंतर तिचा वाढदिवस असतो। मग जान्हवी जे आहे ते अरबाजला म्हणते की असं काही वाद करू नका, भांडणं करू नका, तिचा वाढदिवस सुरू होते, संध्याकाळी तिला तू विश कर म्हणून सांगते। आणि अरबाज काय करतो, तिला तिच्या वाढदिवसाला विश करतो। आणि मग सकाळी म्हणजे धुमशान अंगात आलं या गाण्यापासून सुरुवात होते। निकीचा वाढदिवस असतो, निकी डान्स करते, गाणं आज माझा वाढदिवस आहे, पण अरबाज सोबत भांडणं झाल्यामुळे जास्त अरबाज तिला आज बोलत नाही, तर म्हणते काय करू, मला एकटेपणा आलं, कॅप्टनशिप मिळाली पण मला एकटेपणा आला, काय करू, मला एकटीलाच हक करावं लागतं, आता का सारी दुनिया हक करायला येईल काय माहिती, पण ते म्हणते की मला एकटीलाच हक करावं लागते, माझा वाढदिवस आहे म्हणते। वैभवला म्हणते विश मी, माझा वाढदिवस आहे, मग वैभव तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात। मग आपलं जे डीपी दादा आहे ते एवढा मोठा फुल जे हे ना जे आपण काय म्हणतो त्याला फ्लावर जे शोकेस ठेवलेला असतो ना असं कुंडी, ते तिला देतो असं वाढदिवसाची आणि तिला विश करतो की तू 75 वर्ष जग, असंच तुझं सौंदर्य अबाधित राहो, तू दुसऱ्याच्या नरड्यावर पाय दे, भांडण कर, तू जिंक, पण कुणाची मनं दुखवू नको, कोणाला मानसिक त्रास तो देऊ नको, अशा या पलीकडच्या ग्रुप मधल्या एका गरीब माणसाचं तुला विषय असं तिला टोमणा मारतो। ते म्हणजे बस झाला, आज माझा वाढदिवस आहे, आज खुशी खुशीने राहू द्या, मला चिडवू नका असं निकी म्हणते। पूर्ण दिवसभर यावरच त्यांची चर्चा असते। आणि त्याच्यानंतर आणि वैभव हे तेच अरबाज आणि ह्याची चर्चा असते, खाली ग्रुप बनवून बसलेले असतात, वर अभिजित सोबत ही बसलेली असते, निकी बसलेली असते। ते म्हणते की मी तुझ्यासोबत मला कम्फर्टेबल वाटतं, माझ्या ग्रुपला सगळं वाईट वाटतं की मी तुझ्यासोबत बोलते, ते त्यांना तुझ्यासोबत कम्फर्टेबल झालेलं आवडत नाही असं। आणि खाली सगळेजण गप्पा करतात की म्हणजे अरबाजचं असं म्हणणं आहे की मी तिच्यासोबत एवढा वेळ बसतो, टाइमपास करतो, पण तू तिचं जे माझ्यासोबत तेवढी ती म्हणजे मोकळी नाही राहत जेवढी ती अभिजितला म्हणजे
एवढी त्यांची फ्रेंडशिप कशी पक्की झाली, छोट्याशा 2-4च बसून कसे पक्के झाले. मी एवढं तिच्यासोबत एवढा टाइम स्पेंड करतो पण तरी ती माझी फ्रेंडशिप समजून घेत नाही. पण त्याची कशी समजते, म्हणजे तो पण इन्सिक्युरिटीचाच भाग आहे, परंतु त्यामध्येच आज पूर्ण एपिसोड तो तेच त्यांना दाखवल्यामुळे ना आता थोडंसं बोर होत होतं. परंतु मग ते मजाक होतं. डीपी दादा मध्ये त्यांची चर्चा होत असताना मध्ये येत असतो, काही बोलत असतो. मग डीपी दादा म्हणतो मी पण आता हर्ट झालोय म्हणतो. तेव्हा तो म्हणतो की मग तुम्ही हर्ट झाले ना तर माझ्या ग्रुपमध्ये या म्हणतो. कोण? अरबाज म्हणतो. आपण एक सी टीम बनवूया म्हटले. ए टीम मध्ये ते 2 जण, बी टीम मध्ये ते आणि सी टीम मध्ये आपण सगळेजण, असं आपण आपली टीम बनवूया. तुम्ही मला माझ्या टीम मध्ये आपण मस्त हे करू म्हणतात. परत मग अजून जे आहेत आपले डीपी दादा आणि अंकिता वगैरे बसलेले असतात, तेव्हा डीपी दादा म्हणतो की हा ना कुठं की पत्त्यामधला कुठला तरी एक पत्ता आहे जो सगळीकडे फिरत असतो ना, तसा अभिजीतची अवस्था झालेली आहे म्हणतो. त्याच्यामुळे अंकिताला म्हणतो की तू त्याला काही चिडवू नको, त्याला काही बोलू नको, नाही तर उलट तो मग तुला ब्लेम करून दुसऱ्या ग्रुपमध्ये जाईल. त्याचं त्याला वाईट बनवून जायचं तर जाऊ दे, परंतु तू त्याला म्हणजे काही बोलून टॉर्चर करू नको, असं तिला तो सजेशन देतो. मग निकी बसलेली असते एका सोफ्यावर. त्यावेळेस बिग बॉस तिला ना शुभेच्छा देतात. कशी आहेस तू? ती म्हणते मी ठीक आहे बिग बॉस, कारण आज अरबाजसोबत बसत नाही ना, एकटीच बसत होती, तिला बोर होत होतं. मग बिग बॉस म्हणतात तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही ज्याची वाट आतुरतेने पाहताय ते केकची व्यवस्था केलेली आहे, तुम्ही घेऊन जा म्हणतात. मग पळत जातात. डीपी दादा केक घेऊन येतात आणि सगळेजण बर्थडे म्हणजे केक तिथं ठेवलं असतं, सेलिब्रेशन करायचा प्रयत्न करत असतात. मग अरबाज बाहेर असतो. वैभव म्हणतो चल, अरबाज म्हणतो नाही येत, म्हणजे आता तो रागात आहे ना, त्याला येत नाही, तुम्हीच जा म्हणतो. नाही, वैभव म्हणतो चल नाही आलंच पाहिजे. सगळेजण तिच्या वाढदिवसासाठी जमतात. बिचारी आर्या एकटीच तिकडे वर बसलेली असते. आर्या म्हणते मी तिला विश केलेलं आहे, मी काय आज तिचा वाढदिवस असल्यामुळे मी काय तिला मुद्दाम त्रास दिलेला नाहीये, त्यामुळे ती एकटीच. तिला जरा असं एकटं पाडल्यासारखं मला वाटते. काल म्हणजे जेव्हापासून तिनं ते म्हणजे जे नॉमिनेशन टास्कमध्ये जे अभिजितला हे केलं आणि तिनं इरिनाचं नाव घेतलं ना, तेव्हापासून तिला सर्वजण असं वेगळं टाकल्यामुळे तिला थोडंसं म्हणजे वेगळंच फील होत होतं. एकटीच ते राहत होते, म्हणजे नाराज. मग सगळेजण सेलिब्रेशन करतात, केक खाऊ घालतात, एकमेकांना शुभेच्छा वगैरे देतात. अशा पद्धतीने त्यांचं चालू असतं. इकडे निकी, अभिजित वगैरे जे अभिजितचे जे नातं आहे त्याच्याबरोबर चर्चा करत असते. वर्षा त्याला सांगत असते, अभिजितला सांगत असते की हे असंच वागतोय, तो समजूनच घेत नाहीत मला, मी किती म्हणजे त्यांना वाटते की मी फेवर करते अभिजितचं. ते सगळेजण जसं या टीमला वेगळं म्हणजे निगेटिव्ह समजतात, याच्याकडे म्हणजे यांचं तू काहीच सपोर्ट करू नको असं त्यांना वाटतं, यांच्याविषयी काही बोलू नको. परंतु मी तरीही अभिजितला जाऊन बोलते, त्यांना सांगितलं कारण तो मला समजून घेतो असं मला वाटतं, पण माझी टीम मला समजूनच घेत नाही. हेच गोष्टी जास्त चर्चा झालेली आहे. मग त्यामुळे सगळेजण ठरवतात, सगळेजण म्हणतात की बाबा तुम्ही एकत्र बसा, तुम्ही समोरासमोर बसून तुम्ही क्लिअर करा, म्हणजे तो त्याचा पण कारण दिवसभर झालं ते हे इकडे बसलं त्याच्याविषयी बोलायला, ते तिकडे बसलं त्याच्याविषयी बोलायला, म्हणजे अरबाज बोलतोय निकीविषयी, निकी बोलते अरबाज विषयी, दोन ठिकाणी त्यांची चर्चा. मग ते सगळेजण ग्रुप म्हणतात आमचं डोकं तुम्ही उठवू नका रे बाबा, तुम्ही एकत्र बसा आणि काय तुम्हाला एक डोकं म्हणजे काय म्हणतात डोकं फोडून घ्यायचं ते तुम्ही घ्या, क्लिअर करा म्हणून त्यांना ते समजून सांगतात. मग त्यावेळेस मग सगळे समोर बसतात, अभिजितला बोलवतात, अभिजितला विचारतात. अभिजितला अरबाज म्हणतो तुझ्या तर माझा काही प्रॉब्लेमच नाहीये, परंतु तुझ्यासोबत ती एवढी फ्रेंडली होती, तू तिचं सगळं ऐकतोस, माझ्यासोबत होत नाही बघा. म्हटलं काल रात्री मी तिला चॉकलेट दिलं बर्थडेचं विश करायला, तिने ती चॉकलेट जान्हवीला देऊन टाकलं, आता काय करायचं म्हटले. म्हणजे माझ्या भावनाची तिने कदरच नाही करत आणि मी काही सांगितलेलं ती माझं काही तेवढं ऐकतच नाही, म्हणजे मला ती तेवढं रिस्पेक्ट किंवा माझ्या भावनांचं ती करतच नाही असं म्हणते. मग त्याच निकी म्हणते की तू हे जे काय बोलतोस तू मला सांग ना, तुला काय आवडतं काय नाही आवडतं, मी तुझं सहन करेल, म्हणजे मी ऐकून घेईल, त्याच्यावर काही मार्ग काढेल है ना.
मग ते म्हणजे ते चॉकलेट वगैरे देणे हे ते बारक्या लेकरांचं छोट्या मुलांचं काय हे काय एवढं आपण एवढे मॅच्युअर झालं. तर तेव्हा वैभव म्हणतो की मग तू हग नाही केला मग तुला कसं वाईट वाटलं. ते म्हणजे मी सेन्सिटिव्ह आहे. मग वैभव म्हणतो हा सुद्धा सेन्सिटिव्ह असणार ना तुमच्या रिलेशन बाबतीमध्ये, हा नाही असू शकत का सेन्सिटिव्ह. मग ती म्हणते बरं ठीक आहे बरं आता मला समजलं ना, या गोष्टी मला तुम्ही सांगत जा. पण तिला हे इरिटेट होतं वारंवार त्याच गोष्टी केल्यामुळं तिला ते इरिटेट होतं. पण तरीही वर्षाताई सगळेजण ट्राय करतात की त्याने एकत्र पॅचअप केलं पाहिजे. मग वर्षाताई जाऊन म्हणते याला अब्रबाजला की तुम्ही सगळेजण मला मोठं म्हणताना ताई ताई म्हणताना, मग आता ह्या ताईचं तुम्ही काय केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. मग तुम्ही आता हे करा म्हणजे एकत्र या म्हणजे, आणि तुमचं आजच्या दिवस जे चांगल्या नोटवर, अभिजित सुद्धा समजून सांगतो निकीला की हे आजच्या दिवसाचं हे चांगल्या नोटवर समाप्त करा तुम्ही. असं कसं तरी करून सगळेजण त्यांना एकमेकांना मिठी मारायला लावतात आणि त्यांचा सगळं राग जो आहे तो विसरायला भाग पडतात. मग ते दोघं जण एका ठिकाणी बसतात. मग ते बसल्याच्या नंतर मग परत आता त्यांचं वाद सुरू. कशा अरबाज जेव्हा बसतो तेव्हा ही निक्की म्हणते की तुझं डोकं कसं काय दाबली. कारण सकाळी तिचं म्हणजे अभिजितच्या नादामध्ये दोघांचं जे भांडणं झालेलं असतं ना, त्यामुळं ती निक्की जी आहे ती अरबाजला बोलत नसते. तर अरबाजचं डोकं दुखत असतं तर ती इरीना येऊन त्याचं डोकं दाबत असते आणि ते तिनं पाहिलेलं असतं. मग आता जेव्हा यांचं पॅचअप होतं तर पहिला पॉईंट तिने क्लिअर करते की तू तिचं डोकं, तिने तुझं कसं काय डोकं दाबलं, तुला लाज नाही वाटली डोकं दाबून घ्यायला तिच्याकडून, तू असं कसं केलंस, तू आपल्या म्हणजे तू असं नाहीच वागायला पाहिजे. मग त्यांनी जोर जोरात बोलत असतात. म्हणजे आता म्हणजे भांडणं म्हणता येणार नाही पण तुम्ही तुला हे हक्क दिलाय ना बोलण्याचा करण्याचा, तू कुठल्या हक्काने तिला हे केलंस म्हणून त्याचा राग आला असते तिला. इरिनाचा म्हणजे इरिना तिच्या डोक्यात आता गेलेली असते की मी नसताना इरिना म्हणजे माझ्या जागे घेण्याचे प्रयत्न करते असं. म्हणजे दोघंही इन्सिक्युअर आहेत एकमेकांच्या बाबतीत. तसं विचार जर केला तर तू कसं काय केलं मग दोघांचं हे होतं. म्हणजे अरे नाही तेव्हा अरबाज म्हणतो बघ अभिजित, जेव्हा माझ्यासोबत ही बसते ना ही अशी आरडाओरडा करते, जेव्हा तुझ्यासोबत बसते तेव्हा किती शांत चांगलं ऐकून घेते. आणि माझ्यासोबत मग अभिजित म्हणतो अरे बाबा माझा नाद सोडा, मला एका मी या आठवड्यात जाणार आहे, मला तुम्ही दोघं जण हे कराकडे सोडाकडे म्हणतात. मग संध्याकाळ होते, निकीचा वाढदिवस संध्याकाळात असते ना, संपायला आलेला असतो. मग सगळे जमतात बिग बॉस गाणं लावा एक छानपैकी आम्हाला नाचायचं वगैरे. मग काही मेंबर्स म्हणतात की अरे अभिजित आपल्याकडे आहे ना गायक, त्यालाच गायला लावा मस्त. सगळे म्हणतात गाणं म्हण गाणं. अभिजित म्हणतो नाही माझं मूड नाही, म्हणजे मी नाही म्हणत राहू द्या नंतर कधी म्हणतो. नाही आजचा मौका आहे, निकीचा वाढदिवस आहे, म्हणायला पाहिजे. अरबाज म्हणतो म्हणतो नाही 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 नाही. मग अरबाज निकीला म्हणतो तू म्हणणार, तू म्हटलं की तो जरूर म्हणणार म्हणतो. सगळेजण फोर्स करून अभिजितला म्हणायला लावतात. मग अभिजित स्वतःच्या आवाजामध्ये एक छानसं गाणं म्हणतो, खुश होतात. मग अरबाजला परत टॉन्ट अरबाज मारतो, बघ तुझं गाणं, तू स्वतःचं गाणं एकदा पण नाही विसरलास, पण एकदम मन म्हटलं की कसं म्हटलास याचं बघ किती आनंदी झाली तुझं गाणं ऐकल्यामुळं, आणि तू ती म्हटल्याबरोबर तू कसं म्हटलास. तर परत पॉईंट त्यांना तोच पॉईंट त्यांना मिळतो. मग परत संध्याकाळ होते. आज म्हणजे काय होतं की शनिवार रविवारी जे असतं ना की विकेंडचा वॉर असतो ना, भाऊचा धक्का, त्यामुळं 2 दिवसाचं जे असतं ना ते जे मेन पॉइंट्स असतात ते एकच दिवशी दाखवतात. त्यामुळं 2 रात्री आज दाखवल्या आजच्या एपिसोडमध्ये. त्याच्यामध्ये मग सकाळ होते, सकाळ झाल्या मग अरबाज आणि निकी बसलेले असतात. मग इरिना जे आहे म्हणजे आता त्यांचं दिवस तर असं कसं गेलं असते, सकाळी अजून तेच गोष्टी रात्रीच्या गोष्टीवर चर्चा होत असते, कुणाची अंकिताची आणि अभिजित वगैरेची की कोण डीपी दादाची, की तिनं गाणं म्हणून म्हटलं की कसं म्हणलं. अरबाज तू येण्याच्या आधी म्हटला होता की तू म्हटलीस की हिनं गाणं म्हटलं की तू लगेच म्हटलास, तुला काही कळतं का, मला तुला असं मारावंच वाटत होतं. पण असं म्हणजे त्यांची मस्ती मजाक चालू असते निक्कीची आणि अरबाज विषयी, कारण ते आधीच तुझ्यावर जळते आणि तू त्याला अजून जास्त जळवतोस म्हणून त्याला हसत असतात. मग आता थोडा दिवस गेलेला असतो. मग असंच निकी अरबाज वगैरे बसलेले असतात बाहेरच्या, त्यांच्या फेवरेट जी जागा आहे सोफा तिथं बसलेले असतात. आणि इरिना काय करते, अचानक येऊन चॉकलेट भरवून जाते अरबाजला. परत आता हे आता दुसरी घटना, पहिली घटना कशी तरी तिनं कालचा दिवस वाढदिवस होता म्हणून विसरून गेली. आता दुसरा दिवस आहे ना, आता दुसरा दिवस ते आता पंगा घेऊ शकते. आता तिच्या डोक्यात सनक गेलं की चॉकलेट कशी काय भरून, तो खा म्हणतो चॉकलेट तिला, पण
तर तोंडातून घेऊन तिला खा म्हणतो. तिनं आणि इकडे म्हणते राग तिला पण राग येतो की इरिनाने कसं काय ह्याला भरवलं. पप्पा मग अशी तिला राग येते, असं बोलते. पण हे इथला पॉइंट एवढं मजेशीर झालेलं आहे की मग ती बोलता का ती बरं झालं ही नॉमिनेट झाली इरिना असं म्हटलं की वैभव असं करतो. काय म्हटलीस? बरं झाली ही इरिना नव्हते म्हणते अत्ती होते म्हणते. वैभव म्हणते अत्ती होते. ती बरं झालंय नॉमिनेट तर झाली पण इविक्ट पण होणार, ती जाणार बाहेर म्हणते घराच्या. वैभवला राग येतो. पहिल्यांदा वैभव स्टँड घेतोय आणि पहिल्यांदा तो निकीला काहीतरी बोलतोय. मला वाटतं हे कसं तरी म्हणजे हे गोष्ट चांगली आहे इरिनासाठी. पहिल्यांदा त्यानं मला आता पण वाटत होतं, कालच्या आपण एपिसोडमध्ये बघितलं ना की इरिनासाठी तो काही स्टँड घेत नाही, परंतु आज पहिल्यांदा तो इरिनाला म्हणतो की काय बोलली ना तू मला सांग म्हणतो. निकीला म्हणतो तुझी हिंमत कशी झाली अशी, तू काम कशामध्ये, तुझं जे बोलणं आहे ना हे खूप जास्त तुझं बोलणं हे बरोबर नाही, असं नाही बोलायला पाहिजे तू, असं म्हणून तो ती निकीला बजावतो. मग निकी पण तापते. तू कोण आहे म्हणते, तू काहीचा पीए आहेस का म्हणते, किंवा मी तुला पीए म्हणून घेऊन आलो ना म्हणते. म्हणजे दोघांचे इतके वाद होतात. पहिल्यांदा वैभव निकीसोबत भांडला ह्याच्यासाठी म्हणजे सगळ्यांना आनंद झाला असेल की बरं झालं यांचा वाद झाला, कारण या दिवसाची आपण किती दिवसापासून वाट बघत होतो. पण नॉमिनेट झाल्यावर बघा वाघ याच्यामधला जो आहे तो जागा झाला. पण तो असाच कायम राहिला तर बरं आहे, परंतु लगेच तो मांजर होतं सगळ्यांनाही माहिती आहे. ठीक आहे, पण पहिल्यांदा काहीतरी स्टँड घेतलं याचं कौतुक करण्यासारखं आहे ही गोष्ट. आपण इथं त्याचं कौतुक नक्कीच करूया. मग ती बरंच गायनिर्डे शब्द वापरतात. ते म्हणते की तुझे बोट तुझ्या कानात घाल, तो म्हणतो तुझी बोट तुझ्या तोंडात घाल, तुझं तोंड बंद कर, असं तसं त्यांचा वाद होतो. मग अरबाज येऊन कसं तरी त्यांना हे करतो, निपटवतो. त्यांची जी बोलणी भाषा वगैरे आहे ना त्यांचं थोडंसं करतो कसं तरी. मग मध्ये थोड्या वेळ मध्ये गेल्याच्या नंतर जान्हवी म्हणते की ती जी करते ते बरोबर आहे, आपण जे करतो ते चुकीचं आहे. म्हणजे ती म्हणते की मी अभिजित सोबत बोलणार, मी त्याचं बोलणं सोडणार नाही, तेव्हा ती म्हणते बरोबर आहे. परंतु तू जेव्हा दुसऱ्याला किंवा इरिनाला कोणाला बघते तिला खटकते, तिला वाईट वाटतं, म्हणजे मग ती वादणार, भांडणं करणार. म्हणजे ती जे म्हणणार ते खरं आणि आपण जे वागणार ते हे नेहमी हिच्या मनासारखंच ती करते असं म्हणतं. परत अजून एक छोटासा मुद्दा झाला की आर्या आणि अभिजितचं काहीतरी खटकलं कामाविषयी भांडणं, म्हणजे भांडी वगैरे दोघांना ड्युटी दिलेली असते ना. अभिजित आणि आर्याचं त्या दिवशीपासून नॉमिनेशन टास्क पासून 36चा आकडा झाला, त्याच्यामुळे आता ते एकमेकांचं तोंड पण पाहत नाहीयेत. म्हणून आज काम करताना पण त्यांच्यामध्ये तो वाद झाला. मग परत निकी आणि अरबाज बसलेले असतात, तेव्हा अरबाज समजून सांगतो की असं बोलू नको, आपलं म्हणजे हे आहे ग्रुप आहे, तू माझा ग्रुप म्हणून जास्त हे करू नको, ग्रुप आपल्या सगळ्यांचा आहे, तू इरिनाबद्दल असं का बोलते, ती पण आपल्या ग्रुपचा भाग आहे, असं नको बोलू म्हणून तिला समजून सांगतो. तेव्हा म्हणते की नाही, वैभवची हिंमतच कशी, जोपर्यंत मी आहे वैभवाला सहन करावंच लागेल सगळं. वैभव म्हणते मी काय म्हणून सहन करू ना, मी काय म्हणून सहन करू. मग तिला म्हणते तुला जर एखादा मुद्दा आवडलाच नसेल तर मला प्रेमाने सांगायला पाहिजे ना की तू असं नको बोलू हे मला. तेव्हा वैभव म्हणतो की तू जेव्हा आमच्यावर जोरात चढते बोलते आणि आम्ही जर असं बोललो की राग येतो, मग तू पण तशी अपेक्षा ठेव ना ऐकून घेण्याची. तू जशी बोलते तसं ऐकून पण घेण्याची तू थोडीशी ठेव ना, तुझं पण कॅपॅसिटी, असं तिला तो म्हणतो. तिथं कसं तरी सांभाळून घेतो. अरबाज म्हणतो मीच तिला ते अधिकार दिला होता, म्हणजे असं मीच तिला म्हटलं की तू बोलत नव्हती म्हणून मीच तिला डोकं दाबायला लावलं, किंवा मीच तिला खायला सांगितलं होतं, आणायला सांगितलं होतं चॉकलेट, मग तुझ्यामुळे सगळं होतंय म्हणते. मग तूच मग याच्यातला गुन्हेगार, सगळं ग्रुप तोडायचा जिम्मेदार तूच आहे म्हणतो. मग वैभवला म्हणते मग बोला आता, अरबाजमुळे सगळं झालं, तो अरबाजलाच बोल म्हणते. आता वैभव अरबाज सोबत काय भांडणं नाही करू शकणार, तो निघून जातो. मग हसतात सगळेजण की अरे कुठे गेले की इथंच असंच होतं. मग आता आर्या एकटी पडली ना कालपासून, जेव्हापासून नॉमिनेशन टास्क सुरू झालं तेव्हा ती एकटीच रडत बसली होती. मग वर्षातही तिला समजून सांगते, तुला आयसोलेट करतात सगळेजण, करत आहेत, मी पाहते, मला खूप वाईट वाटते. मला पण माझ्या जेव्हा कॉलेज लाईफमध्ये असंच लाईफमध्ये मला आयसोलेट करत होते तेव्हा मी पण काहीच बोलत नव्हते, माझं ओपिनियन देत नव्हते,
मी खूप रडत होते, माझा आत्मविश्वास मी गमावला होता. पण मी स्टँड झाल्यानंतर काही दिवसांनी मला कळालं मी खूप पण मी या सिच्युएशन मधून गेले. किती यातना होतात तू मला माहिती आहे. मीच तुला सांगितलं होतं की सगळ्यांशी भीड भांडणं कर, तुझ्यात ती हिंमत आहे, ताकद आहे, तू बोलू शकतेस असं मीच म्हटले होते आणि तू तशी करायलाही लागले होतेस. परंतु तुझा आता इथला त्रास बघून मला असं वाटायला लागले की तू तुझ्या प्रेमळ माणसांच्या बाहेर गेलीस तर तरी ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही म्हणते. पण तिला खूप वाईट वाटतं आर्याच्या सिच्युएशनचं, कारण ती एकटी पडलेली असल्यामुळं वर्षातही रडतात तिच्यासोबत. म्हणजे आणि ती आर्या पण म्हणते मला जायचंय बाहेर, कारण मला आता इथं कंटाळा आलेला आहे, असं त्यांचं झालेलं असतं. परत अजून एक मी ना मुद्दे नेहमी काय नोटपॅडवर लिहून ठेवते, म्हणजे काय नंतर ना एखादा पॉइंट राहून जाऊ नये. अजून एक मुद्दा घडलाय आजच्या एपिसोडमध्ये की जेव्हा सगळेजण म्हणजे असं जेवण करत असतात आणि निकी जाता जाता बघते तर आर्या हात मोठा बाउलमध्ये जास्त डाळ घेऊन जात असते. तर निकी म्हणते की बघ बघ तिने सगळ्यात जास्त डाळ घेतली आर्याने, मग तुम्ही नंतर म्हणता डाळ नाही पुरे होता, मला अपुरी होती डाळ, मग संपून जाते लवकर, तर मग तिला डाळ जास्त कशी काय दिली, सगळ्यांना पुरेल असं सगळेजण खा. कुणी जेवण करत असेल आणि कुणाला जर जेवणाबद्दल असं काही बोललं ना तर सगळ्यात तळपायाची आग मस्तकाला जाते, प्रत्येकाचीच जाते. मला पाहणाऱ्याला सुद्धा इतकं वाईट वाटलं ते पाहून. मग ती काय करते, ती डाळ जी आहे ती टाकते हे आणि भाकरी हे म्हणजे जे काही तिला दिलं होतं वाटते तिथंच ठेवते आणि आर्या तणक्याने निघून जाते रागामध्ये. कारण ऑब्व्हियस आहे जेवणाबद्दल कोणी बोलल्यानंतर राग येणारच, ती निघून जाते. म्हणतात नको 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 ठेवू, जेवण कर असं म्हणतात. सगळेजण म्हणतात, कुणाला निकीला म्हणतात सगळेजण की जेवणाबद्दल असं नाही बोलायला पाहिजे, कुणालाही असं बोलणं बरोबर नाहीये, असं नाही बोलायचं, जेवण तर होऊ द्यायचं, नाही तर असं नाही बोलायला पाहिजे. डाळ संपली तर आम्ही नंतर बनवू ना, पण जे जेवण करते त्याच्या तोंडावर तर तसं म्हणजे तोंडात घास जाण्याआधी जर तुम्ही असं बोलत असाल तर कुणालाही राग येणारच आहे. मग ते म्हणते नाही नंतर मी सगळ्या सदस्यासाठी बोलते, मी कॅप्टन आहे ना त्याच्यामुळे म्हणते. मग असं नाही बोलायला पाहिजे सगळेजण म्हणतात. तेव्हा जान्हवी म्हणते काय तू कशाला बोलते, कशाला टेन्शन घेतेस, मी मुद्दाम जास्त डाळ बनवली ऑलरेडी, कारण मला आर्यानं सांगितलेले आहे की तिची मेडिकल सिच्युएशन, ती डाळ जास्त खाते, तिला डॉक्टरांनी सांगितले औषध घ्यायला आणि हे खायला, त्याच्यामुळं मी आता तिच्यासाठी एक्स्ट्रा बनवलेली आहे. मग आता निकिता आधी पॉइंट हे केलेला मुद्द्यावर बोलली, आता तिला कळलं आता आपण चुकलोय की आपण विचारलंच नाही ज्याने. मग ती म्हणते अरे मला माहितच नव्हतं की जान्हवीने एक्स्ट्रा डाळ बनवलेली, ते नाहीतर मी असं बोललेच नसते, पण माझं काम आहे, मी माझी कॅप्टनशिप आहे ना त्यामुळे मी निभावलं. मग सगळेजण तर तुझं काम आहे तर मग तू पण बघायला पाहिजे किती बनवले, काय बनवले. जोपर्यंत तुला माहितच नाही तर मध्ये पडायची तुला गरजच काय, आधी माहिती घ्यायची मग बोलायचं ना. तर मग निकी आधी कशी भांडी कुदळवायला फक्त कारण पाहिजे असतं, तरी की नाही, लवंगी मिरची तिला फक्त कारण पाहिजे असतं भांड्याचं. मग ती म्हणते की मग तुला एवढाच प्रूफ आहे तर मग तुझं जेवण सोड, आणि जेवण सोडून जाते तिला मनवायला. पण नाही, तुम्ही स्वार्थी आहात, तुम्ही आपलं जेवण पूर्ण करणार मग तिला बोलायला जाणार. जर एवढीच मैत्री आहे तुमची प्रिय तर जेवण सोडून जा ना तू, असं तिला म्हणत असतात. अंकिताला म्हणतात की तुम्हाला एवढंच प्रिय आहे तर जाऊन बोल, इथंच जेवण सोड तुझं अर्धवट, तिला जेवू घाल तिथला पोटभर. तुला जर इतकेच तिचा जर हे आलेलं असेल, कळवळ आला असेल तर जा म्हणते. मग ती मी ठरवेल मी काय करायचं. तरी जान्हवी एकदा जाते आर्याला म्हणते असं जेवणावर राग काढू नये, कारण अन्नाचा अपमान होतं, ही बेसिक गरज आहे, म्हणजे ही बेसिक ज्ञान आहे असं की असं नाही करायला पाहिजे ना, कॉमन सेन्सची गोष्ट आहे की अन्नाचा निरादर नाही करायला पाहिजे. तरी तिला खूप राग आला. असं नाही म्हणते, आता नाही म्हणते. सगळेजण आर्याला जाऊन समजून सांगतात की खा, जेवण कर. एवढंच काय, अंकिता जेवण घेऊन पण जाते तिला जेवायला की जेवण कर म्हणते, पण तरी ती म्हणते की नाही मी नाही जेवत, आता माझं नरड्याच्या खाली घास नाही जाणार, गळ्यात उतरणार नाही आता माझं. आणि मग ती त्या बाईसाठी अशी करतात, नाही म्हणते ती पहिलंच माझ्याच म्हणजे मला आधीच त्रास होत होता, त्यामध्ये तो भडका उडाला, तिचं वागण्यामध्ये हे झालं, त्यामुळे मी अजून जास्त दुःखी झाले. पण आता मग तिथं डीपी दादा येतात, मग म्हणतात जर जेवायचं नसेल मग ही डाळ दुसऱ्याला तरी कामात येईल, कोणाच्या तरी पोटात जाईल म्हणून मग ती डाळ पण घेऊन जातात. पण तरीही निकीचा पट्टा जो असतो ना तो काही बंदच होत नाही, म्हणजे बळबळ तिची चालूच असते. आता माणूस ऐकणार किती वेळा ऐकणार, तिचं चालूच असतं. सूरज पण येऊन म्हणतो की तू
असं का वागलीस तू जेवणाच्या बाबतीत, असं नको. तर परत ती सूरजला तेच पहिलंच सुरुवातीपासून एक्सप्लेनेशन करते, मी कॅप्टन आहे, मला जिम्मेदारी आहे, तर मला बघावं लागतं, विचारावं लागतं मी काय चूक केली का. तिला तेवढाच राग आला, असं तिनं म्हणायला पाहिजे की नाही नाही माझं असं मेडिकल हे वगैरे आहे, सांगायला पाहिजे होतं. आता तिनं नाही सांगितले, माझ्या तोंडातून गेलं निघून, आता झालं तर मी काय करणार, माझं काम केलं. पण ती चूक मानत नाही आपली. वर्षात आहे तरी म्हणते की तू या बाबतीमध्ये आर्याची माफी मागितली पाहिजे. तर माफी मागायची म्हटल्याबरोबर हे जे तंतन अशा नागिणीचा फणा जे वर काढते, ते फणा काय तिचा खाली जात नाही, जहेर 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 उगवते. पॅडी दादा पण मध्ये येतात, बोलतात. अंकिता पण खूप बोलते आज की तू असंच वागते, टर तुझाच आवाज पूर्ण बिग बॉस मध्ये काय तू एकटीच आहेस का. म्हणजे भरपूर म्हणजे असे आता वाद, प्रत्येक जर मी शब्द सांगत राहिला तर आपल्याला पण राग येतो. कधी कधी वाटतं टीव्हीच्या मध्ये घुसावून सन्नकने मारून बाहेर निघावं असं वाटतं, पण आपण करू नाही शकत. आपण प्रेक्षक आहोत, बाहेरूनच आपल्याला पाहावं लागतं. सूरजला फार कमी दाखवतात, त्याचं एकच सीन दाखवलं, जास्त नाही दाखवलं. सूरज फक्त बसलेला कुठंतरी दाखवतात. नाही तर आज हा बोलला जाऊन की तू असं नाही वागायला पाहिजे निकिता, तू असं का केली म्हणून तो बोलतो जाऊन, मग त्याला एक्सप्लेन करते ती. पण जास्त त्याचा म्हणजे हे सीन नाही दाखवला, कट केला तो सीन. मग सगळ्यांचा मग वाद जो आहे ना तो झालेला, तो भांडणच मग सगळ्यांनी म्हणजे जास्त फोकस केलं त्या भांडणावर सगळेजण. तरी अरबाज आणि वैभव येऊन सांभाळतो, बोलतो ठीक आहे, तिला चूक समजली, गैरसमज झाला. त्यावेळी सॉरीचा मुद्दा उठलेला असतो, तो जो पण सॉरी मागणार नाही तो पण गेला नसता. पण अरबाज पॅट द्यायला मग तिचा हा मुद्दा इथं दाबून टाका, हिला मी समजून सांगतो, जाऊ दे, असं तसं करून तिला घेऊन जातात आतमध्ये. तरी जाता जाता 2-4 टोमणे मारून ऐकून ती आतमध्ये जाते. मग आतमध्ये गेल्यावर यांची चर्चा काय होते की बी टीमला काय वाटतंय, आम्ही भांडलो म्हणजे काय हिच्या मागं नाही थांबणार का, याच्यात वाद झाले म्हणजे आम्हाला कोणी येऊन फोडून तोडून काही बोलणार की काय. आम्ही बाहेरून किती जरी भांडत असलो तरी आमच्यामध्ये एकता आहे, आम्हाला जर कोणी मारायला बोलायला आलं तर आम्ही नेहमी एकसाथ उभे राहू हे दाखवून देऊ. म्हणजे आम्ही ए टीमच आहोत. भांडत जरी असलो तरी आम्ही आमच्यात भांडतो, परंतु जेव्हा बाहेरचे भांडायला येतात तेव्हा आम्ही परत एकजुटीनं उभं राहतो, हे आम्हाला माहिती आहे, असं वैभव म्हणत असतो. पुन्हा संध्याकाळ होते, संध्याकाळ झालं शांत, संध्याकाळी बसलेले असतात इरिना, डीपी दादा, अंकिता, अभिजित वगैरे बसलेले असतात. मग अंकिता नेहमी म्हणजे मस्त जोक आहे. खरं तर डीपी दादा, अंकिता हे जे आहेत ना मस्त म्हणजे मनोरंजन करतात. म्हणजे आपल्याला जे पाहायचंय ना ते नुसतं वादाचं मनोरंजन होत नसतं. कधी कधी ना त्यांनी जे जोक करतात, मस्ती मजा करतात, जे बोलतात ते पण आपल्याला आवडतं ना पाहायला, ते दाखवलं पाहिजे जास्तीत जास्त. आणि हे मला आज छान वाटलं की एवढं वादाचं म्हणजे वातावरण सगळं होतं, परंतु डीपी दा आणि अंकिता नेहमी खेळीमेळीचं वातावरण, बोलणं म्हणजे चांगलं असतं त्यांचं संभाषण. आता रात्री झाली, दिवसभर असा कल्ला 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 झालेला होता, परंतु रात्र जी असते मजेशीर. मग आज म्हणते अंकिता म्हणते की आज हिची निकी फार बेस्ट फ्रेंड झालेली आहे म्हणते. तर मग डीपी तुझी बेस्ट फ्रेंड झाली असं तिला चिडवतात, कारण इरिनाचं आज भांडण झालं ना निकीसोबत, त्याच्यामुळे तिला चिडवतात. मग ती इरिना पण तिचं नाटक वगैरे करते, ते सार्कास्टिक काहीतरी असतं ना त्यांचा शब्द घेतात, म्हणजे डिप्लोमॅटिक काहीतरी वागण्याला, की तशी माझी मैत्रीण आहे म्हणून सांगते. मग ती सांगते की अशी अशी चलते, असं केस उडवते, म्हणजे त्याची नक्कल करून असं करून दाखवते ती. मस्त मजा, तिथं पण एंटरटेन झालो, मस्त आले मजा. शेवट इथं झालेला आहे आपल्याला म्हणजे एपिसोडचा. आता उद्या जो एपिसोड असेल तो बहुतचा धक्का वगैरे असेल, कारण एकाच दिवसामध्ये 2 एपिसोड करतात ना, त्याच्यामुळे आज 2 दिवसांचं आज दाखवले, 2 रात्रींचे 2 गाणे आपण ऐकले ना, पण खूप मजा आली. आपण सगळेजण सूरजचा सपोर्ट करतोय, मी सूरजच्या सपोर्टसाठीच व्हिडिओ बनवते. बिग बॉसनी जास्तीत जास्त त्याचे सीन दाखवले तर आपल्याला पण जास्त चर्चा करता येईल, पण तरी आपण वेट करूया. जेव्हा जेव्हा सूरज नॉमिनेट होईल तेव्हा आपण त्यांना सपोर्ट करू. आता तो नॉमिनेट नाहीये, पण तरी आपण बिग बॉसचा हिस्सा आहोत, पाहत राहायचं, बी टीमला सपोर्ट करायचं, कारण बी टीम स्वाभिमानी टीम आहे, उगीच कुठेही तोंड वासत नाही, कुठेही भांडणामध्ये जाऊन पडत नाहीत, सगळे डिग्निटीवाले हायफाय लेजेंडरी लोक आहेत, चांगली लोक आहेत. तर आपण त्यांच्या पाठीमागे उभे राहूया, सपोर्ट करूया. जास्तीत जास्त इरिनाला आणि वैभवला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. अभिजितला आणि आर्याला ठेवा. आर्या भविष्यामध्ये मला वाटतं तीच नडू शकते अजून, अंकिता जशी भांडते वाद करते,
आर्या पण छान खेळली मागच्या 2-3 दिवसामध्ये, तर आपण आर्याला सुद्धा सपोर्ट करूया. आणि हे चॅनल आपण सूरजच्या सपोर्टसाठीच मी म्हणजे व्हिडिओ बनवते, तर आपण असंच त्याच्या पाठीमागे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जास्तीत जास्त पसरवा. आपण असंच सूरजचे फॅन म्हणून आपण त्याचं काहीतरी करूया. माहिती नाही त्यांची PR टीम आहे किंवा नाही, आपणच त्यांची PR. ठीक आहे, धन्यवाद.